आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी जे आहेत ते 20,000 रुपये जे जमा होणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या संदर्भात येत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे बोनस आहे ते बोनस देणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेऊत तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। आताची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी बघत आहात। योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर मर्यादित प्रोत्साहनपर रक्कम म्हणजे बोनस देण्यात येणार आहे आणि देण्याची घोषणा केल्याबद्दल वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केलेले आहे। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20,000 रुपयाचं बोनस देण्यात येणार आहे। या सरकारने धान्याला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांच्या हित जोपासणारे असल्याचे सिद्ध झालेले आहे असल्याचे जे मंत्री आहेत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकंदरीत जे संपूर्ण जे डिटेल्स आहेत म्हणजे धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे 20,000 रुपये बोनस आहे ते देण्यात येणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ही एक आशा आहे। लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ही बातमी आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।